पाहायला गेलं तर मेरून तलावामध्ये जे अद्याप सांडपाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आहे. काही दिवसानंतर गणपती विसर्जन होणार, अद्यापही तो प्रश्न तसाच आहे. आम्ही त्याच्याविषयी सुद्धा मी वारंवार सूचना केल्या आहेत, पत्र दिलेले आहेत की सांडपाणी गटरीचं पाणी तिथे सोडू नये, त्या बिल्डिंगला परमिशन देऊ नये असे माझा विरोध आहे. माझं पत्र दिलेलं आहे, तुम्ही आयुक्ताला विचारा, माझे 2-3 पत्र दिलेले आहेत की परमिशन देऊ नये. त्याच्यात नियम असा आहे की जर परमिशन करायचे असेल स्वतःचा STP प्लॅन बनावा, त्या ज्या बिल्डर असेल त्यांनी STP प्लॅन बनावा आणि तुम्ही ती सेंट टेरेसा स्कूल आहे ना तिला परमिशन त्याच बेसवर दिली की त्यांनी स्वतः STP प्लॅन बनवलेला आहे, त्या बेसवर त्यांना मंजुरी मिळाली. पण हेच अधिकारी तिथे मराठे नावाचा एक प्राणी आहे, तो एकदम भ्रष्ट अधिकारी आहे. तोच तिथे सर्व उलाढाल करत असतो, तो ज्यांच्या बिल्डिंग परमिशन देतो आणि त्याच्यामुळे तो जबाबदार आहे. इथे मेरून तलावात पाणी येतं ना, तो मराठे नावाचा जो प्राणी आहे त्याच्यामुळे जास्त भ्रष्ट झालेलं आहे. सर्व परमिशन त्यांनी दिलेले आहेत. त्या वाळ्याचे काही महापालिकेचे अधिकारी घेऊन त्यांना मला वाटतं हाताशी धरून त्यांनी तो सर्व घोळ केलेला आहे आणि त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आपण कायम आरोप करतात, किती भ्रष्टाचारी, ते चुकीचे कामं करतात, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. नेमकं कोणाचा विरोध असतो त्यांच्यावर? कारवाई बघा आम्हाला मांडण्याचे लोक संविधान बाबासाहेबांच्या संविधान अधिकार दिलेले, कारवाई करण्याचे अधिकारी आयुक्ताला आहे, ते आमदारांना नाही आहे. माझी विनंती आपल्याला, ते अधिकार आम्हाला असते तर आम्ही तात्काळ कारवाई केली असते, पण ते अधिकार आयुक्ताला आहे. आणि प्रत्येकाला असं असतं की कमवणारा मुलगा गोड लागतो, हे साहजिकच आहे. आणि जो मला वाटतं कमवून देणारा मुलगा असेल त्याच्यावरती कारवाई करायला थोडं मन जाडं होतं, त्याच्यामुळे ते करत नसेल असा अंदाज आहे आमचा.